सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी कार्यकारी अधिकारी आर पाटील यांची भेट घेऊन श्री एकविरा देवी मंदिर परिसरात करण्यात येणाऱ्या विकास कामांबाबत माहिती घेतली। झालेल्या बैठकीत मंदिराचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत चर्चा देखील झाली। महाराष्ट्रातील 5वं शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिराचा तब्बल 3 कोटी रुपयांचा खर्च करून कायापालट करण्यात येतोय। राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा निधी उपलब्ध करून दिला असून युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी हा निधी आणलाय। या 3 कोटी रुपयांच्या निधीमधून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वार, सभामंडप, गाभाऱ्यासह मंदिराकडे जाताना लागणारी स्वागत कमान यांचं नूतनीकरण करून मंदिराचा परिसर अधिक सुशोभित करण्यात येतोय। एकविरा देवी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दाक्षिणात्य पद्धतीचं करण्यात येणार आहे। यामुळे मंदिराला नववैभव प्राप्त होत आहे। श्री एकविरा देवी महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि राज्यातील भाविकांची कुलस्वामिनी असून दरवर्षी यात्रोत्सव, नवरात्रोत्सव या निमित्तानं लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। या भाविकांची सोय व्हावी तसेच मंदिर परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त हो, या ठिकाणी रोजगाराला चालना मिळावी या उद्देशानं ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून हा 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून आणलाय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।